नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 2025 चा इयर बुक बघत आहोत आदरणीय देवा जाधवर सर यांचे. तर याच्या आधी आपण 1000 सराव प्रश्न कंप्लीट केलेले आहेत काही पार्ट्स मध्ये. आज आपण राष्ट्रीय घडामोडी स्टार्ट करणार आहोत. तर आजची पहिली न्यूज आहे केन बेतवा नदीजोड प्रकल्प, केन बेतवा रिव्हर लिंक प्रोजेक्ट. उद्घाटन कोणाच्या हस्ते? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते. दिनांक 25 डिसेंबर 2024 दिनांक लक्षात राहिला पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंती दिवशी पायाभरणी. ठीक आहे. भारतातील पहिलाच नदीजोड प्रकल्प आहे, त्यामुळे ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे आणि इन डिटेल ती करणं पण गरजेचं आहे. उद्घाटन खजुराहो, छतरपूर, मध्य प्रदेश या ठिकाणी. केन नदीचे पाणी बेतवा नदीला जोडले जाणार आहे. अंदाजित खर्च 44,605 कोटी. या दोन्ही नद्या यमुना नदीच्या उपनद्या आहे. ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. आता हे नीट लक्षात ठेवा की केन नदीचं पाणी बेतवा नदीला जोडणार आहे. उलट स्टेटमेंट दिलं तर ते चूक असणार. ठीक आहे. हे बघा, ही आहे केन रिव्हर आणि ही आहे बेतवा रिव्हर. हे बघा, केन नदीचं पाणी बेतवा नदीला जोडल्या जाणार आहे. हां, ठीक आहे. बघा पुढे. आणि या दोन्ही कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? यमुना नदीच्या उपनद्या आहेत. पुढचं बघा, ADR संस्थेचा अहवाल. 30 डिसेंबर 2024च्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार देशातील श्रीमंत मुख्यमंत्री तो कोण? चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे 931 कोटी रुपये मालमत्ता. पेमा खांडू, अरुणाचल प्रदेश 332 कोटी रुपये मालमत्ता. सिद्धरामय्या, कर्नाटक 51 कोटी रुपये मालमत्ता. ठीक आहे. चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेश, पेमा खांडू अरुणाचल प्रदेश आणि सिद्धरामय्या कर्नाटक. ठीक आहे. सर्वात कमी मालमत्ता ममता बॅनर्जी यांची, पश्चिम बंगाल 15 लाख रुपये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे 13.27 कोटीची मालमत्ता आहे. एकूण 31 मुख्यमंत्र्यांच्या मालमत्ता विचार केल्यास त्यात फडणवीस यांचा 12वा क्रमांक लागतो. ठीक आहे. पुढे बघा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 100 वर्ष. 26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. तारीख नीट लक्षात ठेवा. 26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजे भाकपचे शताब्दी वर्ष सुरू झाले. संस्थापक श्रीपाद अमृत डांगे, मुख्यालय नवी दिल्ली येथे. या पक्षाचे विचार पूर्णपणे मार्क्सवादी आहेत. कार्ल मार्क्सने प्रतिपादन केलेल्या साम्यवादी अर्थव्यवस्थेचा या पक्षावर संपूर्ण प्रभावित आहे. सध्याचे सरचिटणीस कोण आहे? डी राजा. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी की स्थापना कधी झाली आहे? 26 डिसेंबर 1925 रोजी. नंतर संस्थापक श्रीपाद अमृत डांगे, मुख्यालय नवी दिल्ली येथे. आणि चिटणीस कोण? तर डी राजा. ठीक आहे. पक्षचिन्ह पण लक्षात ठेवा. पुढे बघा, 10 एप्रिल 2023 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला. कधी? 10 एप्रिल 2023 रोजी. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोनमध्ये फरक आहे. ठीक आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1964 मध्ये झाली. माकपची स्थापना 1964 आणि भाकपची स्थापना 1925 मध्ये. माकपचं चिन्ह आहे कोयता हातोडा. ठीक आहे. आता पुढची न्यूज बघा, बायो बिटुमिन पहिला महामार्ग. नागपूर मानसर बाह्यवळण प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 या ठिकाणी बायो बिटुमिनचा वापर करून महामार्ग बांधण्यात आला. ठीक आहे. नागपूर मानसर बाह्यवळण प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती? 44 या ठिकाणी बायो बिटुमिनचा वापर करून महामार्ग बांधण्यात आला. उद्घाटन 25 डिसेंबर 2024. तारीख पुन्हा लक्षात ठेवा. 25 डिसेंबर 2024. कोणाच्या हस्ते? नितीन गडकरीजींच्या हस्ते, केंद्रीय परिवहन मंत्री. प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानामध्ये कच्च्या लिग्निनचे बायो बिटुमिनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यामुळे जीवाश्म आधारित बिटुमिनच्या जागी
प्राजने हरित पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ठीक आहे, पुन्हा वाचते. प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानामध्ये कच्च्या लिग्निनचे बायो बिटुमिनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. काय झालंय? तंत्रज्ञान कोणाचं आहे? प्राज इंडस्ट्रीजचं. ठीक आहे, याच्यात काय केलंय? कच्च्या लिग्निनचं बायो बिटुमिनमध्ये रूपांतर करण्यात आलंय. यामुळे काय झालं? जीवाश्म आधारित बिटुमिनच्या जागी प्राजने हरित पर्याय उपलब्ध करून दिला आहे. बिटुमिन हे कच्च्या तेलाच्या विभाजनामुळे तयार होणारे हायड्रोकार्बनचे काळे चिकट मिश्रण आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी जीवाश्म आधारित बिटुमिनचा वापर करण्यात आला असून अशा पद्धतीने देशातील पहिल्याच महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. ठीक आहे, पुढे बघा. व्ही सुब्रमण्यम 23 डिसेंबर 2024 पासून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष व्ही रामसुब्रमण्यम आहेत किंवा हे 9वे अध्यक्ष आहेत, हे पण लक्षात ठेवा. अरुण कुमार मिश्रा 1 जून 2024ला ते निवृत्त झाले, तेव्हापासून हे पद आहे. आत्ता कोण आहे? व्ही रामसुब्रमण्यम 9वे आहे आणि आधीचे कोण होते? अरुण कुमार मिश्र, आणि ते कधी निवृत्त झाले? 1 जून 2024ला, तेव्हापासून हे पद रिकामं होतं. आता नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन विषयी बघू. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन स्थापना 12 ऑक्टोबर 1993. नीट लक्षात ठेवा तारीख, 12 ऑक्टोबर 1993. एक वैधानिक संस्था आहे. बोधवाक्य काय आहे? सर्वे भवन्तु सुखिनः, सर्व सुखी हो. हेडक्वार्टर दिल्लीला आहे. NHRC ही भारतातील नागरिकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण आणि प्रचार करणारी स्वायत्त विधिक संस्था आहे. रचना 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य. पहिले अध्यक्ष कोण? रंगनाथ मिश्रा. लक्षात ठेवा. आत्ता न्यूज कशासाठी बघतोय? कारण नवनियुक्त अध्यक्ष आहे. कोण? व्ही रामसुब्रमण्यम 9वे अध्यक्ष आहे. याच्या आधी कोण होते? अरुण कुमार मिश्रा होते आणि पहिले कोणते होते? रंगनाथ मिश्रा होते. ठीक आहे, मिश्रा आधीचे आणि म्हणजे अरुण कुमार मिश्रा आणि रंगनाथ मिश्रा, दोघींमध्ये मिश्रा हे सरनेम आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. नंतर NHRC 12 ऑक्टोबर 1993ला स्थापना. वैधानिक संस्था आहे. बोधवाक्य लक्षात ठेवा. हेडक्वार्टर लक्षात ठेवा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना पॅरिसच्या तत्वांनुसार आहे, जी ऑक्टोबर 1991 मध्ये पॅरिसमध्ये आयोजित मानवाधिकारांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय संस्थांवरील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्वीकारण्यात आली होती. ठीक आहे, पुढे बघा. कुंभमेळा 2025. ठिकाण कुठे? प्रयागराज, उत्तर प्रदेश. कालावधी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी. तारीख लक्षात राहायला सोपी आहे. 13 दुने 26. ठीक आहे, म्हणून 13 जानेवारी आणि 26 फेब्रुवारी अशी. कुंभमेळा 2025चे घोषवाक्य काय आहे? चलो कुंभ चलो, चलो कुंभ चलो. महाकुंभमेळा 2025साठी पंतप्रधानांनी कुंभ सहाय्यक चॅटबॉटचे उद्घाटन केले. महाकुंभमेळा, ठीक आहे, उत्तर प्रदेश सरकारने 2025च्या महाकुंभ मेळाव्यासाठी महाकुंभ क्षेत्राला नवीन जिल्हा घोषित केले. नवीन जिल्ह्यासाठीच्या अधिसूचनेमध्ये प्रयागराज जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 67 गावांचा समावेश आहे. प्रयागराज जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 67 गावांचा समावेश आहे. कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो. कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळावा. ठीक आहे, भारतात 4 ठिकाणी कुंभमेळा होतो. ठिकाणं लक्षात ठेवा. प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये, उज्जैन मध्य प्रदेशमध्ये, नाशिक महाराष्ट्रामध्ये आणि हरिद्वार उत्तराखंडमध्ये. ठीक आहे, कोणत्या नद्यांवर आहे ते पण बघा. प्रयागराज गंगा यमुना सरस्वती या नद्यांच्या संगमावर, उज्जैन क्षिप्रा नदी काठावर, नाशिक गोदावरी नदी काठावर आणि हरिद्वार गंगा नदी काठावर. महाकुंभ मेळा फक्त प्रयागराज अलाहाबाद येथे भरतो. हा 144 वर्षांनी किंवा 12 पूर्ण कुंभमेळ्यांनंतर येतो. जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले. हे युद्ध सलग 12 दिवस चालले. या युद्धादरम्यान 4 ठिकाणी अमृताचे थेंब पडले.
हे थेंब पडलेले ठिकाण म्हणजे प्रयाग, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. ठीक आहे. पुढे एक देश एक निवडणूकला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 12 डिसेंबर 2024 रोजी देशात एकाच वेळी लोकसभा व विधानसभांच्या निवडणूक घेण्यासंदर्भातील विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. लोकसभेत सादर 17 डिसेंबर 2024 विधेयकावर लोकसभेत घेण्यात आलेल्या मतविभागणीनुसार विधेयकाच्या बाजूने 269 मते तर विरोधात 198 मते पडली. बाजूने किती पडली? 269 आणि विरोधात 198. नव्या सभागृहात विधेयकावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली गेलेली ही पहिलीच मतचाचणी होती. ही महत्त्वाची गोष्ट नीट लक्षात ठेवा. 129वे घटना दुरुस्ती विधेयक आहे हे पण महत्त्वाचं आहे. रामनाथ कोविंद समिती. बघा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एक देश एक निवडणूक विषयक अहवाल 14 मार्च 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला. अहवालातील पाने 18,626. 2019 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करण्यात आली. 2029, मी चुकून 19 म्हटली असेल तर माफ करा. 2029 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करण्यात आली. समिती स्थापना कधी? 2 सप्टेंबर 2023. ठीक आहे. आणि त्यांनी अहवाल कधी सादर केला? बघा, 14 मार्च 2024 आणि समिती स्थापन 2 सप्टेंबर 2023. 47 राजकीय पक्षांनी समितीकडे आपले मत नोंदवली. उच्चस्तरीय समितीने 67 राजकीय पक्षांशी संपर्क साधला. त्यापैकी 47 पक्षांनी समितीला प्रतिसाद दिला. एक देश एक निवडणूकच्या बाजूने 32 तर विरोधात 15 मते मिळाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. बाजूने 32, विरोधात 15. सदस्य कोण कोण होते? अमित शहा, NK सिंग, सुभाष कश्यप, गुलाब नबी आझाद, अर्जुन राम मेघवाल. ठीक आहे. समितीच्या शिफारसी पुढील प्रमाणे. पहिल्या निवडणुकीसाठी सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे 2029 पर्यंत वाढवला जाणे शक्य आहे. त्रिशंकू सभागृहाची स्थिती आणि अविश्वास प्रस्ताव आल्यास मुदतीच्या उर्वरित 5 वर्षांसाठी नव्याने निवडणुका घेता येतील. ठीक आहे. त्रिशंकू सभागृहाची स्थिती निर्माण झाली किंवा अविश्वास प्रस्ताव आल्यास मुदतीच्या उर्वरित 5 वर्षासाठी नव्याने निवडणुका घेण्यात येतील. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळी, नंतर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 100 दिवसात होऊ शकतील. तिन्ही निवडणुकांसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्याशी चर्चा करून निवडणूक आयोग एकच मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र तयार करेल. कोविंद समितीने 7 देशातील एकत्रित निवडणूक पद्धतीचा अभ्यास केला. त्यामध्ये स्वीडन, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, फिलिपिन्स, बेल्जियम आदी देशांचा समावेश आहे. एकत्रित निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी घटनेत आणि इतर कायद्यांमध्ये 18 वेगवेगळ्या दुरुस्त्या कराव्या लागतील, असे रामनाथ कोविंद समितीने म्हटले आहे. अनुच्छेद 368 उपकलम 2 अन्वये सुधारणा करण्यासाठी किमान निम्म्या राज्यांची मान्यता असणे आवश्यक आहे. समितीने अहवालामध्ये 18 दुरुस्त्या सुचविल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील दुरुस्तीसाठी निम्म्या राज्यांच्या विधानसभांची मंजुरी लागेल. ठीक आहे. देशात सलग 4 वेळा एक देश एक निवडणूक झाल्या. ती वर्ष नीट लक्षात ठेवा. 1952, 57, 62 आणि 67. काय म्हटले? सलग आणि 4 वेळा. पहिली 1952, 57, 67, 62 आणि 67. ठीक आहे. पुढे बघा, एक देश एक निवडणूक विषयक समित्या. 1999ला न्यायाधीश BP जीवन समिती, 2015ला सुदर्शन नचियप्पन समिती, 2023ला रामनाथ कोविंद समिती. ठीक आहे. न्यायाधीश BP जीवन, नंतर सुदर्शन नचियप्पन आणि नंतर रामनाथ कोविंद समिती, या 3 समित्या एक देश एक निवडणूक रिलेटेड आहे. हे नीट तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा, या संदर्भातील संयुक्त संसदीय समिती.
समिती अध्यक्ष PP चौधरी, समितीत एकूण सदस्य 39, लोकसभेतील 27 आणि राज्यसभेतील 12. आता विमा सखी योजना काय आहे आपण बघून घेऊ. सुरुवात कधी 9 डिसेंबर 2024ला. कोणाद्वारे? भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे. योजना शुभारंभ हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि ठिकाण पानिपत हरियाणा. विमा सखी योजनेचं सुरुवात कुठून, ठिकाण काय? पानिपत हरियाणा. हे असले प्रश्न विचारले जातात, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. योजना काय आहे? महिलांना स्वावलंबी बनविणे. 3 वर्षांसाठी मानधन योजना. शैक्षणिक पात्रता किमान काय आहे? 10वी पास. कमीत कमी 10वी पास पाहिजे. सरकार 3 वर्षात 2 लाख रुपये देणार. 3 वर्षात 2 लाख रुपये देणार. 18 ते 70 वर्ष वयाच्या महिला अर्ज करू शकतील आणि पुढील प्रमाणे मासिक अनुदान मिळणार. बघा, पहिले वर्ष 7,000, दुसऱ्या वर्षाला 6,000 आणि तिसऱ्या वर्षाला 5,000. 7,000, 6,000 आणि 5,000. 7, 6 आणि 5, 1,000 कमी करायचे प्रत्येक वर्षाला, असे लक्षात ठेवा. नंतर अष्टलक्ष्मी महोत्सव. ठिकाण नवी दिल्ली. कालावधी 6 ते 8 डिसेंबर 2024. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते. अष्टलक्ष्मी महोत्सव म्हणजे 8 राज्यांच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन होय. म्हणजे काय? 7 सिस्टर्स आणि सिक्कीम. यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा आणि सिक्कीम राज्यांचा समावेश आहे. मेन काय आहे? 8 राज्यांच्या सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन. राज्यसभा सभापतींवर प्रथमच अविश्वास. बघा, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या सदस्यांनी 10 डिसेंबर 2024 रोजी एकत्रित येऊन राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाचा प्रस्ताव महासचिवाकडे दाखल केला. तो प्रस्ताव मांडण्यासाठी 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते व तिला राज्यसभेच्या उपसभापतींनी मंजुरी देणे आवश्यक असते. हा प्रस्ताव राज्यसभेत उपस्थित सदस्यांच्या बहुमताच्या आधारे मंजूर केला जाईल. हा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर तो लोकसभेत साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो. प्रस्ताव विचाराधीन असेल तेव्हा सभापती सभागृहाचे कामकाज चालू शकत नाहीत. ठीक आहे. सभापतींच्या सततच्या पक्षपाती वागणुकीमुळे हे पाऊल उचलल्याचे इंडिया आघाडीने सांगितले. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात प्रथमच सभापतींविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभेच्या सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव घटनेच्या 67B अंतर्गत आणला जातो. राज्यसभेच्या नियम क्रमांक 91(2) आणि 92 नुसार हा प्रस्ताव आणला जातो. ह्या एवढ्याच याच्यात जे मी वाचलं त्याच्यात किती MCQs आहे बघा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. नंतर राज्यसभेत उपस्थित सदस्यांच्या बहुमताच्या आधारे मंजुरी, लोकसभेत साध्या बहुमताने मंजुरी. नंतर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. घटनेचे कोणतं कलम आहे तर 67B नुसार हा प्रस्ताव आणला जातो. नियम क्रमांक 91(2) आणि 92 नुसार प्रस्ताव आणला जातो. हे सगळे MCQ तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे BSFचे स्थापना हीरक महोत्सवी वर्ष. 60वा स्थापना दिवस. ठिकाण काय? जोधपूर, राजस्थान. प्रमुख पाहुणे गृहमंत्री अमित शहा. सीमा सुरक्षेसाठी ड्रोन रोधक युनिट उभारण्यात येईल अशी घोषणा. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दल. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारचे हे एक निमलष्करी दल आहे. स्थापना 1 डिसेंबर 1965. डेट लक्षात ठेवा, 1 डिसेंबर 1965. बोधवाक्य मृत्यूपर्यंत कर्तव्य. कार्य पाकिस्तान आणि बांगलादेशासह भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे संरक्षण करणे. नंतर हॉर्नबिल महोत्सव 2024. कालावधी 1 ते 10 डिसेंबर 2024. क्रमांक 25वा रौप्य महोत्सव आहे, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या.
रौप्य महोत्सव आहे 25वा म्हणजे 25वा। ठिकाण किसामा कोहिमा नागालँड, सुरुवात डिसेंबर 2000 मध्ये। ठीक आहे। द्वारे कोणाद्वारे? नागालँड पर्यटन आणि कला व संस्कृती विभागाद्वारे। उद्देश नागालँडमधील सांस्कृतिक वारसा प्रोत्साहन देणे आणि आदिवासी परस्पर संवाद वाढवणे। 2024 मध्ये या महोत्सवाची सिक्कीम राज्यास भागीदार म्हणून घोषित केले। ठीक आहे। हॉर्नबिल भारतीय हॉर्नबिल पक्षाच्या आदिवासी लोककथावर आधारित नागा लोक धनेशला जंगलाचा राखणदार मानत आले आहेत। त्याची शिंगांच्या आकाराची चोच आणि काळी पांढरी लांबलचक पिसे यांना नागा संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारात पिसांना व चोचींना मागणी वाढल्याने नागालँडमध्ये धनेशची शिकार वाढत आहे। सणांची भूमी म्हणून ओळखले जाणारे नागालँड 17 प्रमुख जमातीचे घर आहे। हा उत्सव भारताच्या विविधतेतील एकतेला अधोरेखित करतो। ठीक आहे। आता तुम्ही काय करा, हॉर्नबिल पक्षी कसा आहे एकदा गूगल सर्च करा धनेश पक्षी आणि बघून घ्या म्हणजे तुम्हाला ते वर्णन जे आहे, कशी चोच आहे त्याची, शिंगांच्या आकाराची आणि काळी पांढरी लांबलचक पिसे, हे सगळं तुम्हाला तिथे दिसून जाईल। आणि तो पक्षी पण आपल्याला माहिती पाहिजे। ठीक आहे। पुढे बघा, कॅगचे नवीन प्रमुख कोण? के संजय मूर्ती। भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणून के संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली। या पदावर नियुक्त होणारे ते पहिले IAS अधिकारी आहेत। हे महत्त्वाचं आहे, ते पहिले IAS अधिकारी आहे या पदावर नियुक्त होणारे। मूळचे कुठले? आंध्र प्रदेशचे। सरकारी पैशांचा उपयोग आणि विनियोग नीट होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी कॅगवर असते। के संजय मूर्ती हे 15वे अध्यक्ष ठरले। कॅगचे पहिले प्रमुख व्ही नरहरी राव, हे पण नीट लक्षात ठेवा, व्ही नरहरी राव। आता बघा, जिथे जिथे मी ह्या अशा बरोबरच्या टिक केलेल्या आहे ते ऑलरेडी आपलं 17वी चालू घडामोडीची आवृत्ती आहे, त्याच्यात सगळे आपण खूप इन डिटेल म्हणजे हेच आहे सगळं, त्यात काय म्हणजे वेगळं काहीच नाही आहे, जसंच्या तसं हेच आहे जे मी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे। त्यामुळे मी इथे कोणती गोष्ट रिपीट करणार नाही, उगीच वाढवायचे नाही आपण सेशन, पण ऑलरेडी तिकडे छोटे छोटे करून 7 सेशनमध्ये मी राष्ट्रीय घडामोडी कंप्लीट केलेल्या आहेत। मी ह्याच लेक्चरमध्ये एक तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला त्याची प्लेलिस्ट प्रोव्हाइड करेल आणि रात्री टेलिग्रामला पण मी आज ती प्लेलिस्ट टाकते, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता, म्हणजे मग तुमचं याच्यातलं सगळं कव्हर होऊन जाईल। आणि मी तुम्हाला आधीपासून सांगते की ह्याच घडामोडी म्हणजे 17वी घडामोडीची आवृत्ती फार महत्त्वाची होती, कारण तेच सगळं इयरबुकमध्ये पण आहे। ठीक आहे। नवीन सरन्यायाधीश न्यायाधीश संजीव खन्ना हे चर्चित व्यक्तीमध्ये घेतल्या गेलेलं आहे। नंतर सर्वोच्च न्यायालय नवीन ध्वज, सर्वोच्च न्यायालय अमृत महोत्सवी वर्ष, न्यायदेवता मूर्तीत बदल, ह्या सगळ्या गोष्टी राष्ट्रीय घडामोडीमध्ये तिकडे झालेल्या आहे। आता पुढे बघू, सिंधू संस्कृतीच्या शोधाची शतक पूर्ती। सर जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृतीवर लिहिलेल्या लेखाला 100 वर्ष पूर्ण झाली। जॉन मार्शल यांनी 20 सप्टेंबर 2024 ला सिंधू संस्कृतीचा शोध लागल्याची पहिल्यांदा घोषणा केली। हडप्पा आणि मोहनजोदडो ही सिंधू संस्कृतीतील 2 महान शहरे। सिंधू संस्कृती 3300 ते 1300 BCE च्या सुरुवातीच्या काळात अस्तित्वात होती। या संस्कृतीचे क्षेत्र सिंधू नदीकाठी आताच्या ईशान्य अफगाणिस्तानापासून पाकिस्तान आणि वायव्य भारतापर्यंत विस्तारले आहे। हडप्पा शोध दयाराम साहानी 1921 साली, मोहनजोदडोचा शोध राखलदास बॅनर्जी यांनी 1922 साली। भारतीय पुरातत्व विभागाचे सरसंचालक सर जॉन मार्शल यांनी द इलस्ट्रेटेड लंडन न्यूज या वृत्तपत्रात हडप्पा येथील उत्खनन आणि त्यानंतर झालेले संशोधन यावर सविस्तर लेख लिहिला। ही संस्कृती ब्रॉन्झ युगातील होती आणि सुरुवातीला जे उत्खनन झाले ते सिंधू नदीच्या बाजूने झाले, त्यामुळे याला सिंधू संस्कृती असे नाव मिळाले। ठीक आहे। पुन्हा बघा,
काय काय आहे सिंधू संस्कृतीच्या शोधाची शतकपूर्ती. सर जॉन मार्शल यांनी लिहिलेल्या लेखाला 100 वर्ष पूर्ण झाली. 20 सप्टेंबर 1924ला सिंधू संस्कृतीचा शोध लागल्याची पहिल्यांदा घोषणा. हडप्पा आणि मोहनजोदडो ही 2 महान शहरे त्याच्यातली. कधी अस्तित्वात होती तर 3300 ते 1300 BCEच्या सुरुवातीच्या काळात. आत्ताचं ठिकाण कुठे आहे म्हणजे ईशान्य अफगाणिस्तानपासून पाकिस्तान आणि वायव्य भारतापर्यंत विस्तारला आहे. हडप्पाचा शोध दयाराम साहनी यांनी 1921 मध्ये लावला आणि मोहनजोदडोचा शोध राखलदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये लावला. ठीक आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे सरसंचालक सर जॉन मार्शल यांनी द इलस्ट्रेटेड लंडन न्यूज या वृत्तपत्रात हडप्पा येथील उत्खनन आणि त्यानंतर झालेले संशोधन यावर सविस्तर लेख लिहिला आहे. ही संस्कृती ब्रांझ युगातील होती आणि सुरुवातीला जे उत्खनन झाले ते सिंधू नदीच्या बाजूने झाले, त्यामुळे याला सिंधू संस्कृती असे नाव मिळाले. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. अजून याच्यातला न्यूज बाकी आहे. अजून एक पार्ट येईल. ठीक आहे. पण जिथे जिथे मी ह्या अशा खुणा केलेल्या आहे बरोबरच्या, हे सगळं म्हणजे हे मी घेणार नाही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण ते ऑलरेडी आपलं झालेलं आहे. ठीक आहे. या ज्या न्यूज आहे या सगळ्या 2025 मधल्या न्यूज 70व्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत ऑलरेडी आपल्या कव्हर झालेल्या आहे. मी लिंक शेअर करेल खाली. तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.